हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं। फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं। औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेतच मतभेद। औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावर खर्च करण्याची गरज नाही। प्रतापराव जाधवांचं मत। तर कबर नको ही पक्षाची भूमिका। नरेश म्हस्केंचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांच्या फडणवीसांवरील टीकेचे विधान परिषदेत पडसाद। भाजप आमदारांकडून गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी। लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही। अजित पवारांची विधानसभेत ग्वाही। नावं कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचंही केलं स्पष्ट। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या 5ही उमेदवारांचे अर्ज दाखल। भाजपचे 3 तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंचा उमेदवारी अर्ज दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत गुढीपाडव्याला एकाच मंचावर असणार। नागपूरमधील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या उद्घाटनाला राहणार उपस्थित। शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांच्या जनतेचं राजाला आगळंवेगळं अभिवादन। छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। तातडीनं तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर।